राम राम. कसे आहे तुम्ही सगळे? चांगले आहे ना? मजेत आहे ना सगळे? असे मजेतच राहायला पाहिजे. काय झालं, विषय तर गैरे आहे आपल्या समाजात आणि असे बी, पण पोरायले पोरीच भेटतानी आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय झालाय बरं. आणि या विषयाले तसं महत्वाचं घेणं बी गरजेचंच आहे. पण पोरायले पोरी भेटतानी आहे याची कारण काय काय आहे आणि त्याच्यानंतर भेटल्या बी समजा आणि लग्न बी होई गेले तर मग गैराईचे काडीमोड होई राहिले. पण मग काडीमोड बी होई राहिले तर त्याचे कारण काय आहे, कशापायी ते होई राहिलं, हे सगळं जर ऐकी घेतलं आपण आणि त्याच्यावर काहीतरी आपण जर काही काढलं त्याच्यावर सोल्युशन तर गैर चांगलं होईल. कसं असतं की आता आपल्या काय होई गेलाय की एकुलता एक हे परंपरा चालायला लागी गेली आहे. आता एकुलता एक म्हणजे काय, एक पोऱ्या झाला की दुसरं होऊ द्यायचं नाही, दुसरं बिलकुल होऊ द्यायचं नाही. मग काही जण तर असे बी की एक पोर बी झाली तर एकुलता एक पाहिजे, दुसरी पोर बी नको, दुसरा पोऱ्या बी नको. तर हे एकुलता एक मुळे काय झालंय की पोरीची संख्या कमी होई गेली आहे. का एकुलता एक मध्ये ज्याले पोरं झाले त्याची संख्या जास्त आहे की एक पोऱ्या झाला बस झाला. आता वंशाले आपल्याला दिवा भेटला, पण अरे वंशाले जरी दिवा भेटला तर त्याला वाद बी ते लागते ना. आणि वाटच जर नसली तर कसं काय होईल, म्हणजे भविष्यामध्ये त्याचे लग्न बी व्हायला पाहिजे, त्याला बायका बी भेटायला पाहिजे, तर तुमचं वंशाचं पुढे जाणार आहे. नाही तर कसं काय तुमचं वंश पुढे जाईल. आणि ह्याच्यासाठी कधी पोरीची संख्या नाही वाढली आणि पोरी जर नाहीच होऊ दिल्या तर कशी काय संख्या वाढेल. म्हणून मला असं वाटतं, म्हणजे पटलं तर पहा बुवा, की प्रत्येकानं 2 तरी होऊ द्यायला पाहिजे. म्हणजे काय होतं, पोरं एक खलगुरे पडत नाही ना. मग पोरं बी कशी एक खलगुरे पडले की तो पोऱ्या असो नाही तर पोर असो, मोठे झाल्यावर ते एकटेच पडी जातात. त्याला बहिणी भाऊनी त्याला राहायची सवय नसते. आणि काडी मोड मध्ये बी हेच कारण आहे बरं थोडेसे. कारण काय होतं की एकुलती एक पोर असते, एकुलती एक पोर म्हणजे तिला सवयच नाही ना काही गोष्टी की कोणाबरोबर शेअर करायचं किंवा काय करायचं. तर तिला कसं घरात एकटं राहायचं ती सवयच नसते. मग त्याच्या पायी काय होतं की लग्न झालं आणि घरी गेलं की 2 जणांना बी एकत्र कसं राहायचं हे माहीत नसतं. मग त्याच्या पायी काय होतं की समजूतदारपणा बी तर जरासा कमी होई जातो. पण एकाले एक कधी जोडी असेल ना तर मग कसं होतं की ते एकमेकांशी बोलत राहता, एकमेकांशी त्याला जर वाटलं काही कवा जीवावर आली तर मग ते एकमेकांबरोबर जरासं भांडी घेता, अशा सगळ्याच गोष्टी होई जातात. मग त्याच्यानं काय होतं की त्याची आपण म्हणतो ना मानसिक स्थिती हे गैरी चांगली राहते बरं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कसं झालंय तुम्हाला सांगू का की प्रत्येकाचं विभक्त कुटुंब होई गेलाय. शहरात जायचं राहता आई बाप, मग शहरातच पोरगी बी शहरातलीच असते, मग तिचा जन्म बी शहरातच व्हायला असतो. तर काय होतं की तिनं पाहायला नसते की अशी सासू सासराईला सांभाळायला नसतं तिच्या आईनं बी. मग असे आजी आबा सगळ्या बरोबर राहायला नसते. मग ते गेली, तिचं लग्न व्हायचं समजा जाबी परिवारात गेली तर तडी तर मग सासू सासरे असं सगळ्याला सांभाळी घेणं हे तिनं पाहायलाच नाही, तर तिला इन कसं काय. मग काय होतं की सासू आणि वाऱ्यामध्ये बी गैरवाद होई जातात. मग त्या सासूचं कसं असतं की हे भाजी आम्ही अशी कर, तू अशीच करायला पाहिजे. वारीला असं वाटतं की नाही मी कशाला अशी यायची भाजी करू, मला माझ्या आईनं जे शिकाळलंय तेच चांगलं आहे, मी तेच करीन. मग याच्यामध्ये कवा काय होतं, आई घुशी जाते. मग जर असं काही झालं की आईले फोन, हे पाय आई माझी सासू मला असं म्हणत होती तसं म्हणत होती. मग आई इकडून काय म्हणते, बॅग भर आणि सकाळच्या गाडीनं चालली. मग झालं एकदा गेली की त्याला बरोबर अद्दल घडीन. अरे अद्दल घडीन काय, अद्दल घडीन पण अद्दल घड्यापेक्षा बी त्या पोऱ्याची हालत काय होई जाते, तिच्या आईच्या घरच्याची हालत काय होई जाते. आणि आया बी आता असंच सांगायला लागी गेल्या पोरीले की पाय तू पटत असेल तर पाय, नाही तर जाऊ दे. म्हणजे मग काय होई जातं की काही जरासं काही झालं तर तो विषय बाहेर जातो. म्हणजे नवरा बायकोनं कधी त्याचं काही भांडण बी झालं आणि दोघांमध्ये जर का त्यानं काही त्याच्यावर तोडगा काढला तर एवढं होणारच नाही ना. तिसऱ्याला गोष्ट बी नाही गेली तर चालते. आणि वाऱ्याला बी नाही. सासूले हे लक्षात ठेवा, सासूले कोणत्या गोष्टीला नाही म्हणवा ना. हाव आई तुम्ही हा कान मंत्र जर ठेवला ना तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे सासू जर म्हटली की हे कर तर तुम्ही नाही कशाला म्हणता. हाव म्हणायला काय जातं, हाव तर म्हणा, तुम्हाला करणं असेल नाही तर नको असेल, पण तुम्ही हाव तर म्हणा. म्हणजे सासू बी काही गैर हे करत नाही. बरं आता असं होई गेलाय की कवा काय होतं की पोरीचे आई वडील जे आहे ते गैरे शिकेल असतात
आणि पोऱ्याचे आई वडील बिचारे गरीब असता, शेतकरी असता आणि गावाकडचे असता. मग असं होई जातं की त्या पोरीचे जे आई वडील असतील त्याला जास्त हे केलं जातं की बुवा तेच जास्त त्याच्या घरी येतील जातील, शहरात राहत असतील तर हे गावाकडेच राहीत जात असतील. तर पण मग काय होतं की त्या पोरनं कवा हे सगळं पाहेल नाही, वातावरण काही नाही, त्याच्यामुळे तिले बी ते गावाकडचे म्हणजे गावठी वाटायला लागले जातात. पण असं नसतं बरं. मी ना बऱ्याचदा सांगलं काही संघातनी माया म्हणता की तू तर गावठीच आहे, बारे सासू सासऱ्यामध्येच राहते, तू तर गावठीच आहे, सासू सासऱ्याचं करते, तू तर गावठीच आहे. मी न त्याला म्हटलं हाव मी आहे गावठी. जर का सासू सासऱ्याचं करणं सासू सासऱ्यामध्ये राहणं याला गावठी म्हणत असतील तर मी गावठी आहे. घरी येणाऱ्या जाणाऱ्याचं मग त्याच्यानंतर नातेवाईकाचं करणं पडलं, गरज पडली, काही दुखणं असलं आणि ते करणं पडलं तर मी ते करते. म्हणून मी जर गावठी असेल तर मी गावठीच आहे. माझ्या आई बापासाठी जो विचार करते तो सासू सासऱ्यासाठी बी विचार करते. असा जर मी विचार करते म्हणून मी गावठी असेल तर मी गावठीच आहे. म्हणजे काही फरक पडत नाही मला, मग मी गावठी आहे तर गावठी आहे. पण ते सगळं जपीसन करणं हे बी तेवढंच महत्वाचं आहे. मग काय होई जातं कवा की या ज्या पोरी आहे ना त्याला हे सगळं काही शिकायला नसतं, सांगेल नसतं, अन त्याला बहीण भावंड नसतात, त्याईनं कोणाचे लग्न होईल पाहायला नसता. मग कसं असे पहिले आत्ते बहिणी आहे, माम बहिणी आहे, मग घरामध्ये 2-4 बहिणी आहे, मग त्याचे लग्न होता, मग पुढे काय होतं हे पाहेल करेल असतं की असे सगळे छोटे प्रॉब्लेम तर येणारच आहे. पण मग हे प्रॉब्लेम आल्यावर ते कसं सोल्युशन काढता हे जर त्यानं पाहिलं असलं पोरीनं तर त्या पोरी लग्न झाल्यावर बी काही वेगळं असं करत नाही, त्याबरोबर ते परिस्थिती जी असेल ते सांभाळी घेतात. आणि आपली भाषा, आपली संस्कृती, आपली परंपरा आताच्या पोरीला एवढी माहित नाहीये. हे बी महत्वाचं कारण आहे काडीमोड व्हायला. ते कसं तुम्हाला सांगते. आता काय झालंय, शिक्षण सगळं इंग्लिश मीडियम मधून आलंय आणि आता काय करता लोक इंग्रजीच्या शाळेमधूनच शिकायला टाकतात. मग काय होतं, इंग्रजी शाळेत जाता पोरी, मग त्याला आपले सण वार, आपले उत्सव हे काहीच मालूम नसता. आता तुम्ही म्हणसान की मी हे कस काय बोलते, तर मी ना काउन्सिलिंग बी करते. तर माझ्या जो एक आई बाप आले होते तर ते म्हणे की आमची पोरगी प्रार्थना म्हणतच नाही, ती प्रेयरच म्हणायला लागी गेली आहे. मग मी तिला म्हटलं की तू प्रार्थना का बरं नाही म्हणत, तू प्रेयर का बरं म्हणायला लागी गेली, आपला हिंदू धर्म आहे, तू प्रार्थना म्हणायला पाहिजे, गीता वाचना, तू प्रेयरच्या का बरं मागे लागली. तिनं मला सांगलं त्या पोरनं की मला लहानपणापासून प्रेयर शिकाळली म्हणून मी प्रेयर म्हणते. माझ्या आई बापानं जर मला गीता शिकाळली असती, माझ्या आई बापानं जर का मला भजन कीर्तन शिकाळले असते तर मी ना ते बी म्हटले असते. पण मला शिकाळलंच नाही, मला तेच शिकाळलंय तर मला तेच आवडतं. म्हणजे पोरायमध्ये जसे पोरीमध्ये बदल होता वैराले आता समाजात, तर त्याला कारण हे बी आहे कुठेतरी की आपली संस्कृती, आपली परंपरा आपण त्याला शिकाळतच नाही ना. लहानपणापासून आपल्याला काही महत्वाचं वाटत नाही की यायला एखादं भजन शिकाळू. आता माझ्या आबानं मला शिकाळलेलं आहे एक वाक्य, म्हणजे इतकं एकाच याच्यात इतकं सगळं आहे. तर लहानपणापासूनच ते काही माही शिकाळत राहत. म्हणजे विठ्ठलाचे अभंग म्हणा तुम्ही किंवा काही म्हणा, कारण वारकरी संप्रदाय आपला जास्त आहे, मग त्याच्यामुळे आपण वारकरी संप्रदायाचं जे येतं ते शिकावं. तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तर जेव्हा मी शाळेत गेली तेव्हा शाळेमध्ये सराईनं प्रश्न विचारला की तुम्ही संतांची नावं सांगा. तर त्या एकाच याच्यात एवढे संत गेले. म्हणजे या काही गोष्टी ज्या होत होत्या आपोआप आता आजी आबाज नाही राहिले घरात, तर त्या लहान लेकरायले कोण शिकाळे, आजी आबा असं शिकाळत पहिले. म्हणून समाजातली परिस्थिती जर बदलायची असेल तर या छोट्या मोठ्या गोष्टी बदलणं काही गरजेचं आहे. जर या नाही बदलल्या तर काहीच होणार नाही. आता बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या फेसबुकवर, व्हिडिओ टाकलता लेवा गणबोलीचा प्रसार करायचा अजेंडा आपण घेतलाच आहे, तो पुरा करूच. तर बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या की हे कोणती भाषा आहे, लेवा म्हणजे काय. म्हणजे लोकायले हे भाषाच माहित नाही की लेवा ही भाषा काय आहे, लेवा गणबोली. तर म्हणून आता आपण जर का जराशी आपल्या भाषेचा बी जरासा प्रसार जर केला आणि त्या भाषेतून जर आपण बोललो तर लोकायले बी ती भाषा समजायला लागेल, लोकायले बी ती भाषा आवडायला लागेल. आणि आपली माय बोली आहे म्हणून आपल्या भाषेतूनच मी बोलायचं ठरवलं आहे की जे काही बोलीन ते आपल्या भाषेतून बोलीन. मग लोकायले कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार. आता लोक तेवढ्या प्रकृतीत आहेच वेगवेगळ्या, तर त्याच्या म्हणून आपण काय आपलं फक्त करणं काम आहे, आपण तेवढं करत राहायचं. पहा बुवा, तुम्हाला पटलं तर पहा, नाही तर जाऊ द्या.